नमस्कार मित्र, सुने आजना राणी बातम्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड व पुणाना पालकमंत्रीपदी निवड व्हायनी. लोकसभामा गोंधळ करणारा 8 खासदारसो निलंबननी कारवाई व्हायनी. रणजी करंडकसाठी मुंबई संघमा शार्दूल ठाकूर व यशस्वी जयस्वाल सामील व्हायनात. रेल्वे बजेटमा महाराष्ट्राला भेटणार 24,000 कोटी. भारतवरील टॅरिफ ट्रम्प यांनी कर कमी 25% वरून 18% व्हायनं. व्हॉट्सॲपना काही सुविधा वापरासाठी आता पैसा मोजना पडतीन. T20 विश्वचषक सराव सामनासाठी भारत संघ जाहीर. समुद्रामानं पहिलं विमानतळ मुंबईजवळ उभारणार, मुख्यमंत्री यांनी घोषणा. कुसुमाग्रज प्रतिष्ठानना गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर. हेट स्पीच प्रतिबंधक विधेयक राष्ट्रपतीकडे पाठवण्यासाठी समर्थन. दलाई लामा यांना 68वा ग्रॅमी पुरस्कार भेटणार. 4 कोटी पोरेसनं डिजिटल व्यसन रोखानी मोहीम. मंत्री शेलार यांनी दिला टास्क फोर्स स्थापन कराना आदेश. AI मधील तेजीमुळे पर्सनल संगणक स्मार्टफोन महाग. 100 कोटीवरील भूसंपादनसाठी राज्य शासनाने मान्यता लेणं अनिवार्य करेल शे. राज्यना कारागृहमा सुरू व्हावशे मित्रस्वनी अति व्हिडिओ कॉलनी सुविधा. देशमा 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बनणार. तरुणांसाठी खूप महत्त्वानी रोजगार शुभवार्ता शे. पोस्टमा 28,000 पदसनी पोस्टमा 28,000 पदसनी मेगा भरती बवाव शे. कुठली लेखी परीक्षा नाही रावाव, मुलाखत पण नाही लेणार शेतस. अर्ज करानी शेवटली तारीख 16 फेब्रुवारी शे. बॉर्डर 2 नी 10 दिनमा पठाण चित्रपटले मागे टाक. 17 फेब्रुवारीला सूर्यग्रहण रावाव शे. एस जयशंकर 4 दिनना अमेरिका दौरावर जायल शेतस. 4 दिनमा सोनं 50,000 नी तर चांदी 1,70,000 नी घसरणी, म्हणजे भाव कमी होण्यात इथला. या होतात आजना ऐराणी बातम्या.